विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पुणे बार असोसिएशनने दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष या नात्याने पुणे येथे खंडपीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आग्रही भूमिका मांडली। तसेच त्यांच्या मागणीचे पत्रही मुख्यमंत्र्यांस दिले। तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी शब्द दिला आहे व पुण्याच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत व्यक्तिशः बोलून पुण्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊन देणार नाही, पुण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा असे बोलले। सकारात्मक मार्ग काढून लवकरच तुम्हाला गोड बातमी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। यावेळी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्र उमप, वकील परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अहमद खान पठाण, पुणे वाझे सचिव ॲडव्होकेट पृथ्वीराज थोरात, माजी सचिव ॲडव्होकेट आतिश लांडगे हे उपस्थित होते। नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये पुण्यामध्ये खंडपीठ व्हावं यासाठी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष उमप सर आलेत। सर, काय सांगाल, पुण्यामध्ये खंडपीठ व्हावं याची अनेक वर्षापासून मागणी आहे, पावसाळी अधिवेशनामध्ये आपण हा विषय मांडला आहे, काय सांगाल? या ठिकाणी पुणे बार असोसिएशननं काल एक सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये 1978 मध्ये मराठवाड्यासाठी औरंगाबाद येथे व पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे येथे खंडपीठ व्हावं असा विधानमंडळाचा ठराव आहे। तो ठराव अद्यापपर्यंतची अंमलबजावणी झालेली नाही। जवळजवळ 70% काम हे हायकोर्टामध्ये पुणे जिल्ह्याचं आहे आणि त्याप्रमाणे पुणे येथे सर्किट बेंच व्हावं या मागणीसाठी सर्वजण अग्रेसर आहेत। या ठिकाणी आम्ही विधानसभेचे उपसभापती माननीय नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेब यांना विनंती केली, पत्र दिलं आणि त्यानंतर माननीय बनसोडे साहेबांनी त्यावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं आणि आमच्या बरोबर ते उपस्थित राहून माननीय मुख्यमंत्र्यांना पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं यासाठी त्यांनी स्वतः उपस्थित राहून त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। आपल्याला वाटतं की आपण जी मागणी केली आहे ती लवकरच पूर्ण होईल? निश्चितपणे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मेरिट प्रमाणे पुण्याची मागणी जी आहे ती जोरंकस आहे आणि निश्चितपणे आमच्या मागणीला यश मिळेल। सर काय सांगाल, एवढे वर्ष आपण पुण्यामध्ये खंडपीठ व्हावं ही मागणी करत आहात, आजही आपण अधिवेशनामध्ये हा विषय मांडण्यात काय बदल? की आमचं म्हणणं असं आहे की जर हायकोर्टामध्ये 70% आपल्या हे पुण्याचं फायलिंग आहे, अंतर हा आता विषय नाहीये, कारण भारतामध्ये अनेक ठिकाणी सर्किट बेंच झालेले आहेत, तिथे 60-60 मैलावर असलेले सुद्धा इथे सर्किट बेंच झालेले आहेत। पुण्याची मागणी रास्त आहे, कोल्हापूरकरांशी आमचा वाद नाही, पण 1978ला ज्यावेळेस विधिमंडळानेच हा ठराव केला होता त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही आणि बार असोसिएशनने तसा ठराव करून आज आम्ही इथं उपस्थित झालो आणि माननीय मुख्यमंत्र्याला तसं आम्ही निवेदन दिलेलं आहे। समजा ही मागणी आता आपण निवेदन दिलं आहे, ही मागणी पूर्ण झाली नाही तर याच्या पुढचं काय पाऊल असणार आहे? त्यानंतर बार असोसिएशन पुणे जिल्हा जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही सगळे त्यावर अंमलबजावणी करू।